आजकाल शिक्षण खूप मागलेलं आहे, मात्र गरिबांसाठी जिल्हा परिषदेची जी शाळा आहे ते कुठेतरी लहान मुलांना घडवण्याचं काम करते। परंतु या ठिकाणी एक चांगल्या शिक्षिका आहेत आणि त्यांच्या आवडत्या मॅडम आहेत विद्यार्थ्यांच्या, आणि त्या शिक्षिकेची बदली झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे। आणि या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की जर मॅडमांची बदली झाली तर आम्ही शाळेत येणार नाही, आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसलाच या ठिकाणी शाळा भरू। आपण विद्यार्थ्यांशी बोलूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल बेटा तू? साहेब साहेब आमचे टीचर खूप प्रेमळ आहे। आमच्या टीचरांचे नाव उज्ज्वला दायराम सावकार आहे। आमच्या टीचर मी कुठेच अशा टीचर पाहिलं नाही की चंद्र दाखवतात, सूर्य दाखवतात। मुंबईवरून लोक येतात आम्हाला सूर्य दाखवला। टीचरच सांगतात की आमच्या मुलांना हे बघायचं। टीचर आम्हाला खूप लाड करतात। टीचर आम्हाला भरपूर शिकवतात। त्याच्यामुळे टीचर आम्हालाच पाहिजे। टीचरांची जर बदली झाली आम्ही इथेच शिक्षण करू। आम्ही कुठेच जाणार नाही, फक्त इथेच येऊ। पहिले मी गारगाबाई थेपडे या शाळेत होती, मला वाटलं की टीचर चांगले असते, मग मी या शाळेत आली। मला टीचर खूप छान दिसले, मग मी टीचरांसोबत छान बोलू लागले। मग टीचर आमच्यावर ध्यान देऊ लागले। टीचर खूप छान शिकवतात। आम्ही पहिले 4 परीक्षा बसले होते। मी बीटीएच्या परीक्षेत होती, 3 परीक्षेत नाही बसले होते। मला चांगले मार्क्स पडले होते, कारण टीचर आम्हाला भरपूर शिकवायचे। 11 ते 5 होती आमची शाळा। त्याच्यामुळे शिक्षिकेचं नाव काय बेटा तुमच्या? उज्ज्वला, माझ्या शिक्षकाचे नाव उज्ज्वला दायराम सावकार आहे। आपण बघितलं असेल ह्या चिमुरटीचा किती अर्थ हात आहे आपल्या मॅडमांसाठी। या ठिकाणी काही पालक उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आमचं मॅडमचं काही नातं नाहीये, पण आमच्या गावामध्ये मॅडम अशी आहे, सुखा दुखाले अशी भक्कम उभी राहते पाठमागे। आमच्यावर इथलं येड प्रसंग आला दादा, आमचा मुलगा वारला, आमच्या जवळ कोणी होत नाही। आमची मॅडम आमच्या जवळ अशी खंबीर विचन बसली। आमच्यावर आमच्या मुलाजवळ पेन नसली, पुस्तक नसलं तरी आमची मॅडमनी पुस्तक दिलं, पेन दिले। आमच्यावर इथलं प्रसंग आला, आमची मॅडमनी हात मारून पोरांना शिकवलं। आमची मॅडम आम्हाला पाहिजेलच गावात। आमची मॅडम शिवाय आम्हाला कोणीच नको। आमची मॅडमच हो आम्हाला। आमचे पती वारले, माझा मुलगा वारला, आमच्या जोड कोणीच नाही। आमची मॅडमनी पोरांना आमची मुलगी 11वी मध्ये आहे, एक मुलगा 7वी मध्ये आहे, आमची एक मुलगी 6वी मध्ये आहे। आम्हाला पाहिजेलच आमची मॅडमले साथ देते। आमची मॅडम पगाराची काही किंमत नाही आम्हाला, पण आम्हाला भरपूर साथ देते। आमची नातं बीत काहीच नाही बिचारी संग। पेन सुद्धा घेऊन येते, पेन पेन्सिल वही नसली तरी वही। साहित्य टीचर आम्हाला सगळं शैक्षणिक साहित्य पुरवतात आणि आमच्या वर्गात ग्रंथालय पण आहे। आमच्या टीचर आम्हाला लॅपटॉप चालवू देतात, कॅम्प्युटर चालवू देतात, टीव्ही पॅनल आणलेला आहे, टीव्ही आहे आमच्या वर्गात। आम्हाला टीचर सूर्य दाखवला आहे, चंद्र दाखवलेला आहे। एवढी सुविधा आहे ना सर, इंग्लिश मीडियम शाळांमध्ये सुद्धा नाहीये। आमची दोघी मुलं आम्ही इंग्लिश मीडियम मधून काढून इथं मराठी शाळेमध्ये फक्त सावकारे मॅडमांच्या गॅरंटीवर भरोश्यावर टाकलेले आहेत। त्याच्यामुळे आम्ही आमच्या मुलांसाठी आम्हाला सावकारे मॅडमच पाहिजे सर, एवढीच आमची मागणी आहे। आम्हाला पण मुलाला जळगावले आणते, सर्व भरपूर सर्व दप्तर नसलं, आमच्या मुलाजवळ दप्तर नाही होतं, मॅडमनी दप्तर आणलं, त्याला दिलं। बेटा तू का नाही आला शाळेमध्ये? मॅडम मला दप्तर नाही होतं, चाल बाळा मी तुला दप्तर देते। अंगावरून पाठीवरून हात फिरवते। तुम्ही बदली थांबवा आणि बदली करू नका। काय सांगाल बेटा? टीचर आम्हालाच पाहिजे, कारण की आमच्या टीचर आम्हाला दूरदर्शनवरला सूर्य दाखवतात, सूर्याची माहिती सांगतात, चंद्र दाखवतात दूरदर्शनमधला, आम्हाला जादुई खेळ पण दाखवतात। आमचे टीचर वेगवेगळे प्रयोग करतात। माझ्या टीचरचे नाव उज्ज्वला दायराम सावकार, अलिबागचे नाव अलाया दिमाग सिंग पाटील। जेवढ्या सरांनी बोलले होते की म्हणजे महाराष्ट्र शासन मराठी शाळा बंद करतायत का, अशाच टीचरांना बदली करून टाकतात। जर मुलांमध्ये
मुलांमध्ये शिक्षणाचं चूत लावायची आणि त्यांना विचून द्यायची, हे सर चुकीचं आहे. सर आम्हाला आमची टीचर पाहिजे म्हणजे पाहिजे. सर का का बदली काय व्हायला पाहिजे, का केली बदली, का कारण काय नाही. बस ते मुलांना शिकवतात, मुलांना पुढे घेण्याचे प्रयत्न करतात. त्यांना फक्त त्यांची मनाची स्थिती बिघडवायची. का सर माझा मुलगा, मी बकरी चारतो, शेळी पालन करतो, माझ्या मुलगाने पुढे जावं नाही का, मराठी शाळेत शिकून पुढे जावं नाही का, त्यांनी कलेक्टर व्हावं, डॉक्टर व्हावं, ही आमची पण इच्छा असते. पण आम्ही महागाच्या शाळेत पाठवू शकत नाही. का सर आमची परिस्थिती नाहीये, आम्ही शेतमजुरी करणारे माणसं. आमच्या मुलांना जर असे चांगले शिक्षक असले तर त्यांची बदली काय होते, काय करतात बदली, काय कारण काय नाही, फक्त बदली करायची म्हणून करायची, काय नाही, फक्त बदली करायची. पटसंख्या नाही, 150 लोक 150 मुलं आहेत. सर पुढच्या वर्षी तुम्ही वर्षभर थांबा, आताच कमी नाही 500 झाले मग बोलायचं. सर पुढच्या वर्षासाठी कमीत कमी 45 मुलांची लिस्ट आहे पहिलीमध्ये ऍडमिशन साठी. का सर कोणत्या वर्गात आहे, कोणत्या गावाला आहे, कशामुळे झालं, फक्त उज्ज्वला वाडेकर मॅडम मुळे तुम्ही त्यांची बदली करतायत. मग आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं नाही का, आमच्या मुलांना डॉक्टर व्हायचं नाही का, फक्त बस दुसऱ्याकडे मजुरीच करायची का, दुसऱ्याचेच कामं करायचे का. आमच्या मुलांना आमची मॅडम पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही मिळाली तर आम्ही इथंच शाळेत सर्व मुलं रोज येऊ, इथंच शाळा शिकू, नाही तर आम्ही रस्ता बंद करू. बघा सर आम्हाला आमचीच मॅडम पाहिजे म्हणजे पाहिजे. नमस्कार, मी ऐश्वर्या प्रशांत साळुंके. जेव्हा मला आजच सकाळी माहिती पडलं की मॅडमांची बदली होत आहे, तर मी तत्काळ माझ्या गावाहून निघाले आणि इथे डायरेक्ट ऑफिसमध्ये पोहोचले. कशासाठी करावी बदली, कारण त्या महिलेने फक्त समाजातल्या गोरगरिबांच्या मुलांना झोपडीतून बाहेर काढलं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या स्वखर्चाने करतायत, यासाठी हा त्यांचा गुन्हा ठरतोय का त्या व्यवस्थित पद्धतीने चांगल्या मुलांना हँडल करून, कोणत्या मुलांना येतो आजकाल आपण इंग्लिश मिडियमच्या भरपूर स्कूल बघितल्या आहेत की छोट्या मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत मी त्यांचे व्ह्यूज बघते, व्हिडिओज बघते की त्यांना एवढे मोठे गुन्हाकार बघा, कारण एवढी मुलांना ते सोडून दाखवतायत आपल्यासारख्यांना, जो आपल्याला सुद्धा जमणार नाही ते एवढी मुलं मॅडमांच्या शिक्षण घेऊन ते मुलं सॉल्व्ह करतायत. पण सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी त्यांची बदली तात्काळ थांबवली पाहिजे. आणि एक अजून मला असं वाटतं त्यांचं सामाजिक कार्य खूप मोलाचं आहे. त्यांनी स्वतःच्या खर्चातून मुलांसाठी भरपूर काही योगदान दिलेलं आहे. दर आठवड्याच्या प्रत्येक रविवारी त्या स्वखर्चाने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये, वेगवेगळ्या कलाकौशल्य कार्यक्रमामध्ये ते घेऊन जातात की मूर्तिकार मूर्ती कसा बनवतो, चित्रकार चित्र कसं बनवतो, दगडापासून मूर्त्या कसा तयार करतात, चॉकलेटची फॅक्टरी, परत तुम्हाला सांगते पेट्रोल पंपावर पेट्रोल कसं मापलं जातं, कसं घेतलं जातं, परत कापडांच्या दुकानावर सगळ्या ठिकाणी ते मॅडम स्वखर्चाने मुलांना घेऊन जातात. का तर त्यांचा काहीच फायदा नाहीये, त्या स्वखर्चाने मुलांना घेऊन जातायत. हा त्यांचा दोष ठरतोय का, कशासाठी त्यांची बदली झाली पाहिजे. आज गोरगरिबांच्या मुलांना कुठेच बाहेर शिक्षण मिळत नाही हो एवढ्या चांगल्या प्रतीचं. आपण पैसे मोजून पण देतो पण तेवढ्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण नाही मिळत. एवढं चांगल्या पद्धतीने शिक्षण मॅडम देत आहेत, एवढीच विनंती की ती त्यांची बदली थांबवली गेली पाहिजे. ऐश्वर्या प्रशांत साळुंके, लोणवाडी. शाळेतील गोरगरिबांच्या मुलांना स्वतःच्या खर्चातून विविध कलाकौशल्याचे ज्ञान देण्याचे काम करत असलेल्या उज्ज्वला सावकारे या शिक्षिकेचे व त्यांच्या विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी कौतुक केले होते. मात्र 2 दिवसानंतर अचानक त्यांचे बदली झाल्याचे आदेश आले. उज्ज्वला सावकारे यांची बदली रद्द न झाल्यास आम्ही एक